अरे हे पहा मित्रांनो, आमचा नंदू आता बसडीवर बसायला. इकडे आम्ही मसडी आणल्या तर चारायला आपल्या गाई म्हशी. तर नंदू बसायला मसडीवर. बसायला का नाही तू आमचा पहा. तर गाईच आमचा नंदू बसलेला आहे आता मसडीवर. शेपा इकडं. आणू नको रे, आणू नको. पळाली मसाला वापरली ना तर काय खरं नाही बरं. शेपा गाईस. पडल. तर नंदू बसलाय उडी मारली नंदून. तर हे पहा मित्रांनो 8 ढोर आहेत आणि आम्ही किती जण आहो पहा. 5 जण यायला राखायला आलो. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पहा गाईज राजा नंदू इकडं त्या गाईला खेळायचं. यार काम खवळ न कर बाप्पा. तर हे पहा नंदू शेट आमचा. अरे वापडेल गड्या मसा. तर चला हे पहा इकडं याची बालिश ताळे. हे पहा इकडं नंदूची छत्री घेऊन पळाला राजा. हे पहा गावाकडची मजा. तर हा आमचा नंदू 10वीत आहे. पहा केवढूच आहे. तर गाय इकडं मस्त आपले गुरं चराले. तर संध्याकाळचा टाईम झालेला आहे, 5 वाजून गेलेले आहेत. तर विषय असा आहे की मित्रांनो हे पहा तिकडं मस्त 2-3 येतं तिकडं. इकडे एक हे आणि मी इकडे हे. तर एवढे जण पहारा द्यायला ढोरावर, कारण की इकडं पहा वावरं येतं त्यामुळे. तर चला चारतो ढोरं आम्ही थोडा वेळातून, मग नेतो घराकडं. मी ढोरं घेऊन चाललो आता कोठ्यावर. तर हे पहा जरा काही ढोरं आमचे वापरतच आहेत. तर हे आपले तर मोंडी गाय आणि तिकडं समोर आपली म्हशी वगैरे सर्व आहेत. त्या गेल्या समोर. तर चला आता नेतो यायला कोठ्यावर गाईस. तर तुम्ही आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गाईस हे पहा मी बेसरमानी ब्लॉग काढायला. एवढे लेकरं मी लहानले भाऊ आहेत की यायच्या पुढे मी ब्लॉग काढायलो. तर चला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मग कॉन्फिडन्सला पहा. कोठ्यावर ढोरं आपले सगळे. हे पहा इकडे कृष्णा मस्त दूध प्यायला त्या मायचं. सगळी गँग पहा इकडे आमची चक बांधून टाकली. तर तिकडं म्हशी येतात. इकडं कृष्णाची आई. तिकडं पलीकडे गठुडं हे वृंदा आणि तिकडं लंगडी गाय आणि तिचं वासरू. तर हे बघा मित्रांनो कसं आहे. लाथान रे बाबा. तर चला मित्रांनो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.